हाय सगळ्यांना. तर आता एक व्हिडिओ मी सोलला अपलोड केला, बघा तुम्ही बघू शकताय. तर लय मोठा होईल, म्हणजे मला तेवढं नेट पण पुरत नाही म्हणून छोटा आपला टाकला. तर त्यांची छोटी छोटी बाळ कोमलताईची, त्यांचे मिस्टर, म्हणजे 6 जणांचा बळी गेला. देव करू असं कुणासोबत नाही हवं. ती भीती जास्त मनात बसली. असं वाटतंय की आमच्यावर पण सुद्धा ती वेळ कधी का व्हायना येईल असं वाटायला लागले. का आम्हाला भ्या पण बसले. एक वेळेस आई आणि दीक्षा या घरात होती, ज्या वेळेस त्याला वरना अशा काय म्हणतात त्याला, कुंब्या का काय, हा वरवंडे वरवंडे होत्या, व्यवस्थित घर होतं. त्यावेळेस ही पत्र दनादना उडलं. मग असं भ्या पण बसले का नाही इतकं जबर की वारं आलं की हागा मुतायलाच येतंय, इतकं बेकार होतंय. आणि त्याच्यात आईनं वरडली का नाही तर बानू भीती या. बानू झोपली, आता तिची तब्येत ठीक नाही बानूची. तिला बोला येत नसलं म्हणून काय झालं, पण कळतंय सगळं, तिला समजतंय सगळं. फक्त एवढंच की तिला सांगता येत नाही मी पण भीती म्हणून. असं होतं म्हणून ती मनामध्ये येतंय बक्कीरनं की असं होऊ नये. आणि तुम्ही म्हणताल की आता भाड्याने ही कुठं खोली ही घ्यायची. या खेड्यात भाड्याने खोली मिळणं मुश्किल आहे, कारण ज्याची ती घरं पॅक असतात. आणि आपण म्हणजे दुसऱ्याची कोणाची घेणं योग्य वाटत नाही. म्हणजे शिटी असती तर पैसे देऊन, 4 पैसे देऊन आपण घेतली पण असते. पण अशी परिस्थिती या गावात आहे. एवढं छोटं गाव आहे प्रमाणाच्या बाहेर. आता म्हणते ती घरकुले आलेत तर कुठं आहे ती त्याचा तपास बी नाही. पण घरकुल येऊपर्यंत मी आपलं छोटंसं बानूसाठी आपल्या निवारा करणार आहे मी. कारण बानू एवढी घाबरली, आम्ही तिच्यासोबत घाबरतोय. कामाला गेली की तिकडून पळत यावं लागतंय. मनामध्ये सारखा विचार, बाई वार तर नसेल, आता कसं व्हायचं. म्हणजे कामावर सुद्धा लक्ष लाग नाही, एवढं डेंजर अवस्था झाली आहे. पण तर भरपूर जणांना, माझ्या भावा बहिणींना काळजी आहे माझी, बानूची, घरातली. भरपूर असे छान आहेत. मला इतकी भारी लोक भेटली. पण काही जण आहेत आपली कमेंट करतात. काही जण म्हणजे माझे इतके भावा बहिणी, त्यांना माझी अवस्था माहिती आहे. अजूनपर्यंत मला भेटायला कोण आलं नाही. मला बोलतात, मस्त कमेंट करतात, त्याच्यातच मी खुशी मानते. म्हणजे मी म्हणत नाही की मला भेटायला या, तर तुम्ही भेटायला आला असता तर तुम्हाला कुठं बसवावा याची माझी पंचायत पडली असती. म्हणजे उन्हाळ्याचंही ठीक आहे, आता एकतर शान भेटत नाही, आपली घरं इतकी बेकार. आणि माझी भावा बहिणी आली तर मी त्यांना बसवणार कुठं. जरी बसवायचं म्हणलं तर कसं पण माझे भाऊ बहिणी माझ्यासाठी बसतील, पण असं काय नाही. पण मला भारी वाटणार नाही की माझ्या भाऊ बहिणी नाही का असं याच्यात हे असं तसं. म्हणजे आता तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं ते. पण काही गोष्टी असतात मला वाईट वाटते. अजूनपर्यंत मला भेटायला तर आल्या, त्यात ना एक उद्देश तसा निघला असता आणि एक उद्देश असा निघला असता की मला भेटायला तुम्ही आला असते तर माझी परिस्थिती तुम्हाला समोरनं दिसली असते की मी खोटं बोलत नाही. जे पण आहे तुमच्या सामने आहे. जसं पण आहे वाकडं तिकडं जसं येतंय तसं आपण घरातलं बनवायचं. पहिली गोष्ट, मला बाहेर गेलं की मला वहिनी सोबत असले तर मी हेडव बनवते, ते पण वहिनी जबरदस्त मला बनवायला होते त्या. मग तेव्हा नाही काय वाटत मला, म्हणजे तरी पण लाज वाटते मला. आणि माझ्या एकलीची हिंमत होत नाही की मी कुठं जाऊन असं हेडव बनवावं, कारण मला लई लाज वाटते. पहिल्यांदाच अशी गोष्ट झाली, म्हणजे 2 वर्ष झालं मी बनवते. पण तुम्ही बघत असाल की मी घराने हीच बनवते. का तर मला बाहेर नाही आवडत. माझं जे पण आहेत माझ्या घरातलं बघ. आणि अन्वीचा चॅनल म्हणून मी हे केलेलं आहे, खोललेलं आहे.
अन्वीसाठी काही गोष्टी होतील, अन्वीला मी स्वतःच्या पायावर उभा करेन. माझं एकच स्वप्न आहे माझं, की बानूला स्वतःच्या घरात म्हणजे स्वतःच्या पायावर, सॉरी हा चुकून आलं, स्वतःच्या पायावर उभा करायची. एवढंच मला असं वाटतं की मी स्वतःच्या पायावर बानूला उभा करावा, म्हणजे चालायला. त्यासाठी भरपूर अशा म्हणजे लांब मला जावं लागणार आहे, इतकं लांब जावं लागणार आहे की त्यासाठी मला पैसा पण लागणार आहे. हे ते म्हणजे असतंय, तुम्ही समजू शकताय. पण मी अजूनपर्यंत कुणाला मागितलं नाही. जे पण माझ्या कष्टाने होईल, ते पण माझ्या बानूच्या आशीर्वादाने मला जे मिळेल त्याच्यात मी बानूसाठी ते पैसा लावणार आहे. आणि तुम्ही जे माझ्यासाठी बानूसाठी निवारा करायला पैसे दिलेले आहेत, मी तसेच ठेवलेत, मी काही ते खर्चलेले नाहीत. आणि मला ते योग्य पण वाटत नाही. भले माझ्या घरात पीठ नसू द्या, खायला अन्न नसू द्या, पण मी खरंच घेणार नाही. कारण माझा स्वभाव ती नाही की मी तुमच्याकडून घ्यावं आणि मी आईसमध्ये खावं, असं मला वाटत नाही. तर तुम्ही माझ्या बोलण्यावर म्हणजे समोर पण येऊन तुम्ही मला बघू शकताय की मी असं एक दाखवते ना असं एक दाखवते, असं नाही. तुम्ही मला समोर पण येऊन बघा. आणि माझी लई इच्छा आहे की माझ्या भावा बहिणींनी नाही का माझ्यासाठी माझ्या घरी यावा, बानूला बघावा, बानूसाठी बानूची थोडी माया करावा. बस मला एवढंच आनंद आहे. तर येतील कधीतरी, आपलं छोटंसं घर झाल्यावर येतील. तर चला जाऊ द्या, बाय सगळ्यांना.